दिग्रस इथं बजरंग दल कार्यकर्त्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बजरंग दलाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे। दिग्रस इथं बजरंग दल संयोजक विजय पुणेकर व धनंजय देशपांडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बजरंग दलाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले। घटनेला 9 दिवस उलटूनही मुख्य आरोपी जयद खान लाला याच्यासह 4 आरोपींना अटक न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। आरोपी सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट टाकत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला। आरोपी सराईत गुन्हेगार असून तात्काळ अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बजरंग दलाने दिला आहे। आमची आज SP सरांना हेच मागणी होती की गेल्या 7 जानेवारीला दिग्रस येथे एक आमच्या दिग्रस शहर बजरंग दल संयोजक विजय पुणेकर तसेच धनंजय देशपांडे यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मार्फत हल्ला झालेला आहे। तो प्राणघातक हल्ला, सुनियोजित हल्ला असं त्यांना आपण म्हणू। तर 7 तारखेला FIR करून सुद्धा त्यांना आजपर्यंत 9 दिवस उलटून गेल्यावरही त्यांना अटक झालेली नाही आहे। ते मोकाट आज दिग्रस येथे फिरून राहिलेले आहे। तर आज या निवेदनाद्वारे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना हीच मागणी आहे की त्यांना अटक करून त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी